आणि आता महाफास्ट न्यूज 100 पाहूयात। सातारा लोकसभा लढवण्यासाठी श्रीनिवास पाटलांचा नकार, पुढील 1-2 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेणार शरद पवारांची माहिती। तब्येतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटलांची निवडणुकीमधून माघार, नवीन चेहऱ्याला संधी देण्याची श्रीनिवास पाटलांची विनंती। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरेंमध्ये पाऊण तास चर्चा, बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची वसंत मोरेंची माहिती। वसंत मोरे पुणे लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हाणामारी, मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं। वंचितनं ऑफर दिली तर नक्की विचार करेन, पुणे शहराचा विकास हाच उद्देश, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब प्रहारमध्ये प्रवेश करणार, दिनेश बुब प्रहारकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार, आज घोषणा होण्याची शक्यता। वेळ आल्यास महायुतीमधून बाहेर पडू, पण अमरावतीमधून उमेदवार मागे घेणार नाही, नवनीत राणांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यावर बच्चू कडू ठाम। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बच्चू कडूंची आज नांदेडमध्ये बैठक, नांदेड लोकसभा मतदारसंघातही उमेदवार उतरवण्यासाठी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। कडूंना अजून सागर बंगल्यावरून फोन आला नाही, प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यावर, बच्चू कडूंच्या महायुतीतून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। सांगली लोकसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर, मशाल नाही विशाल असा काँग्रेसच्या पोस्टरवर उल्लेख, तर दोन्ही भावांचा पराभव तरीही उमेदवारी हवी, ठाकरे गटाचं पोस्टर। सांगलीच्या जागेचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घ्यावा लागेल, ठाकरेंनी सांगलीच्या जागेबाबत पुन्हा विचार करावा, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। भिवंडीची जागा पवार गटाला जाण्याची चर्चा, काँग्रेसमधून नाराजी, भिवंडीच्या जागेवरून शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू, तर भिवंडीची जागा काँग्रेसची ती काँग्रेसलाच मिळायला हवी, दयानंद सोरगे यांची मागणी। आमदार निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार, शरद पवार गटाकडून लंकेंना उमेदवारी निश्चित, राजीनामा दिल्यास लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत रंगणार। महाविकास आघाडीची 3 एप्रिलला महत्त्वाची पत्रकार परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पटोले उपस्थित राहणार, राऊत, जयंत पाटील देखील हजर असतील। कल्याणच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करू, ठाणे आणि कल्याणची जागा आम्ही जिंकू, पालघरची जागा सुद्धा आम्हीच जिंकणार, खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। कल्याण, पालघर, जळगाव, हातकणंगले या जागा ठाकरे गटाच्या, या जागांसाठी नावं आमच्याकडे येत आहेत, आम्ही निर्णय घेऊ, खासदार संजय राऊत यांची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत आज मातोश्रीवर बैठक, हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्यावर ठाकरे गट ठाम, राहुल आवाडे, सत्यजित पाटील, सुजित मिणसेकर यांच्या नावाबाबत चर्चा। हातकणंगलेमधून निवडणूक लढण्याचा निर्धार, माझ्याकडे सध्या अपक्ष आणि महाविकास आघाडीचा पर्याय, कार्यकर्त्यांशी बोलून महाविकास आघाडीबाबत निर्णय घेणार, राहुल आवाडे यांची माहिती। राहुल आवाडे उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार, हातकणंगलेच्या जागेसाठी आवाडे महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये नाराजी नाट्य कायम, मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंसोबत खैरे दानवेंची बैठक, बैठकीमध्ये अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार। बुलडाणा लोकसभेतून माझा उमेदवारी अर्ज कायम, मी 39 वर्षांपासून सक्रिय, नेहमी लढण्यासाठी तयार असतो, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। माझी लढत प्रतापराव जाधवांसोबत असेल, महायुतीमध्ये धुसफूस, विद्यमान खासदारांबद्दल प्रचंड नाराजी, आमचा विजय निश्चित असून तो ऐतिहासिक विजय असेल, तुपकरांकडून विश्वास व्यक्त। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराचा तिढा सुटेना, संजय राठोड लोकसभा लढण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध कायम। संजय मंडिक यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय नेत्यांच्या घाटीभेटी सुरू, माजी आमदार महादेवराव महाडिकांची राजाराम कारखान्यावर जाऊन घेतली भेट। विजय शिवतारे सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, शिवतारे आज आपल्या भूमिकेसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, बैठकीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। रामदास आठवले आज फडणवीसांची भेट घेणार, फडणवीसांनी आज रामदास आठवलेंना भेटीसाठी बोलावलं, मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी आठवलेंचा विरोध। इंदापूरमधील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये बैठक, बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून बैठकीचं आयोजन।
धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांची उघड नाराजी। यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही, भाजप कार्यकर्त्यांचे सोशल मीडियामध्ये स्टेटस। पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीची आज पुण्यामध्ये बैठक। पुण्यातील गुप्तेमंगल कार्यालयामध्ये सायंकाळी 5 वाजता बैठक। महायुतीचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना ईडीचे दुसरा समन्स। 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचे आरोप। भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे सटाणा दौऱ्यावर। सटाणाच्या प्रचार कार्यालयाचं भामरेंच्या हस्ते उद्घाटन। दौऱ्याच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी। माढ्याच्या उमेदवारीसाठी यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्राध्यापक रघुनाथ पाटील यांची मुंबई वारी। 5 दिवसापासून मुंबईत मुक्कामी। महाविकास आघाडीकडून माढ्याची जागा महादेव जानकरांना देऊ केल्यानंतर सुद्धा महायुतीमध्ये गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आता माढ्यासाठी चाचपणी। पुण्याच्या भोरमध्ये रोहित पवारांनी घेतली अनंतराव थोपटे यांची भेट। थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस करत केली विविध विषयांवर चर्चा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून सुरेशदादा पाटील महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी करणार। सुरेशदादा पाटील मराठा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष, तर प्रकाश आवाडे भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा। पहिल्या टप्प्यामध्ये उद्या 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ। मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न। प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी। अकोला लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा अकोल्यामधून उमेदवारी अर्ज घेतला। काँग्रेस उमेदवाराबाबत अद्याप सस्पेन्स कायम। वर्ध्यामध्ये आर्वीच्या प्रकाश उर्फ टिटू मोटवानी यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं। गांधीजींच्या वेशभूषेमध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला उमेदवारी अर्ज। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस। आयकर विभागाने काँग्रेसला आकारला 1700 कोटी रकमेचा दंड। 2017-18, 2020-21 कालावधीमध्ये दंड, व्याजासंदर्भात नोटीस। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधामध्ये आज मुंबईत आंदोलन करण्यात येईल। इंडिया आघाडीच्या सर्व पक्ष नेत्यांकडून आज मुंबईत सत्याग्रह आंदोलन केलं जाईल। अब्दुल सत्तारांना उच्च न्यायालयाचा दणका। सामाजिक सभागृहासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। निधीमधून खासगी शाळेच्या खोल्या बांधल्याचा सीआयडीचा अहवाल। कारवाईचे आदेश। रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा 420 असा उल्लेख। पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान रोहित पवारांची अजित पवार गटावर जोरदार टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कर्जतच्या वेदांत ठाकरेची थॅलेसेमिया आजारावर मात। फडणवीसांकडून वेदांतला सुपर हिरो असं म्हणत ट्विट मार्फत आशीर्वाद आणि शुभेच्छा। माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं दीर्घ आजाराने आज निधन। वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नाशिकच्या लासलगावसह परिसरामध्ये अवकाळी पाऊस। 10 ते 15 मिनिटं रिपरिप पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ। नाशिकच्या चांदवड पाठोपाठ मालेगावमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। काढणीला आलेला कांदा भिजण्याची भीती। कांदा पिकासह फळ पिकांना सुद्धा बसणार फटका। नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी। अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ। जळगाव जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कापसासह गहू, हरभऱ्याच्या नुकसानीचा अंदाज। जळगावच्या रावेर तालुक्यामधील मंगलवाडीमध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढल्या। उत्सवामध्ये तांदळवाडी परिसरामधील ग्रामस्थांचा सहभाग। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर। फुटपाथवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी। कारवाई करण्याची मागणी। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कामकाज सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू राहणार। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश। गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा। जळगावमधील शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी। आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार। पीक विमाच्या नावावर घोषणा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बीडच्या खामगाव पंढरपूर महामार्गावर नियमबाह्य पार्किंगमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ। या प्रकाराला आळा घालण्याची स्थानिकांची मागणी। हिंगोलीमध्ये निवडणुकीच्या शासकीय विश्रामगृहाची रंगरंगोटी। निवडणुकीसाठी शासकीय विश्रामगृह सज्ज। निवडणूक काळामध्ये निरीक्षकांसाठी करण्यात येत आहे सोय। धाराशिव जिल्ह्यामधील सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा ठाक। 14,000 कृषी क्षेत्राला पाणी मिळत नसल्यामुळे पिकं करपू लागली।
बीड जिल्ह्यामधील तलावांवर वाढलेल्या झुडपांकडे पाणी टंचाईचा आढावा घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. झुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका वाढला. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये विद्युत तारांच्या चोरीमध्ये वाढ. केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. वीज वितरण कंपनीकडे कारवाईची मागणी. तासलगाव बाजार समितीमध्ये जुन्या लाल कांद्याची आवक संपुष्टात. उन्हाळी कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झाली, त्यामुळे सरासरी बाजारभावात 130 रुपयांची अल्प वाढ. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 70,000 जागतिक बाजारामध्ये सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती. जळगावच्या शिरसोलीमध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता. घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह नियंत्रण पथक तैनात. धाराशिवमध्ये 29 ते 31 मार्च या सुट्टीच्या काळामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू राहणार. महसुली उत्पन्न वाढावं यासाठी प्रशासनाचा निर्णय.